रेप किंवा लैंगिक अत्याचार हे शब्द नुसते ऐकले जरी तरी कुठल्याही सामान्य माणसाची तळपायाच्या आग मस्तकात जाते. सध्याच्या घडीला तर अशा अत्याचाराच्या घटनांना पेवच फुटलाय. अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे, कोलकात्याची महिला डॉक्टर आणि आता बदलापूरच्या 3-4 वर्षांच्या 2 चिमुरड्या. एका घटनेतून बाहेर पडतो ना पडतो तोच दुसरी घटना घडते. हे सगळं कमी की काय, आज दिवसभरात राज्यातून अत्याचाराच्या 3 घटना समोर आल्या आणि या सगळ्या घटनेमध्ये अल्पवयीन मुलींवरतीच अत्याचार झाले. एका घटनेत तर अक्षरशः बापानेच आपल्या 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे. त्या घटनेबद्दल आपण सखोल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. पण या सगळ्या वाढत्या घटना पाहिल्यानंतर या अशा विकृत मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं बनतं. म्हणजे त्या रेप करणाऱ्या पुरुषाच्या मनात किंवा मेंदूत नेमकं असं काय होतं ज्यामुळे तो व्यक्ती इतकी असंवेदनशील, अमानवी आणि क्रूर गोष्ट करायला धजावतो. मग ती गोष्ट करताना त्याला ना समोरच्या स्त्रीचं वय कळतं ना त्या स्त्रीचं आपल्या सोबतचं नातं. 3 वर्षांच्या लहान मुलीपासून ते अगदी 60 वर्षांच्या म्हातारीपर्यंत या बलात्कारी नराधमांनी कोणालाच सोडलेलं नाहीये. म्हणूनच मग आम्ही या अशा मानसिकतेचा अभ्यास करायचं ठरवलं. नेमकं या आरोपींच्या मेंदूत असं काय होतं की ते इतकं घाणेरडं कृत्य करतात. वेगवेगळ्या संशोधकांची, मानसोपचार तज्ज्ञांची याबाबतची मतं नेमकी काय आहेत. देशात घडणाऱ्या या अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असतील तर नेमकं काय केलं पाहिजे, या बाबतीत तज्ज्ञांचं म्हणणं काय, सगळंच इन डिटेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. त्याआधी एक महत्वाची गोष्ट मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. जितक्या जमेल तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्याचं कारण म्हणजे समाजाचा एक घटक म्हणून वावरत असताना अशा घटना तुम्हाला थांबवायच्या असतील तर एक पुरुष म्हणून, एक बाप म्हणून, भाऊ म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून, नवरा म्हणून, स्त्री म्हणून, शिक्षक म्हणून, एकूणच तुम्ही एक देशाचा सुजाण नागरिक म्हणून तुमची काय भूमिका आहे हे आम्ही या व्हिडिओमध्ये समजावण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर बघा आता मंडळी, होतं काय की देशात जेव्हा एखादी अत्याचाराची घटना घडते तेव्हा त्या आरोपीला मारा, त्याला भर चौकात फाशी द्या, त्याच्याबद्दल फक्त एवढंच बोललं जातं किंवा आपण एक देशाचे सुजाण नागरिक म्हणून इथवरच थांबतो. समाज त्या आरोपीला जनावर असं म्हणून मोकळा होतो. पण आजपर्यंत फार कमी लोकांनी या रेपिस्ट लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे अगदी बोटावर मोजणे इतक्या लोकांनी. कारण अशा घटना घडण्यामागचं मूळ आहे ते म्हणजे या माणसांची एकूण मानसिक स्थिती आणि अत्याचार करण्यामागची त्यांची सायकोलॉजी. पण या गोष्टींचा विचार फार कमी लोक करतात. पण खरं तर याचाच अभ्यास करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण याच गोष्टीचा अभ्यास जर आपण केला तर अशा घटना घडू नयेत, म्हणून आपल्याला यावर उपाययोजना शोधायला सोपं जाईल. तर बघा, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. साल होतं 1976. सॅम्युएल मिथमॅन नावाच्या एका तरुण संशोधकानं लॉस एंजेलिसच्या एका वृत्तपत्रात एक विचित्र अशी जाहिरात टाकली. त्याला एका संशोधनासाठी रेपिस्ट हवे होते, चक्क रेपिस्ट. आता भारतात अशी जाहिरात प्रदर्शित झाली असती तर मिथमॅनला कोणाचाच फोन आला नसता. पण लॉस एंजेलिस मधून त्याला स्वतःला अपेक्षित नसताना देखील जवळपास 200 फोन आले. पुढे मग त्यातल्या 500 लोकांच्या त्यानं मुलाखती घेतल्या आणि त्या मुलाखतीमधून त्याने काही निष्कर्ष समोर आणले. जे निष्कर्ष भारतीय संशोधक असणाऱ्या मधुमिता पांडे यांनी शोधलेल्या निष्कर्षांशी मिळत्या जुळत्या होत्या. मधुमिता पांडे यांनी देखील तिहार जेलमधल्या 122 रेपिस्ट लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्यांनी देखील या विषयात आपलं संशोधन केलेलं आहे. तर बघा, आता दोघांच्या म्हणण्यानुसार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर त्यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यातली काही लोक तर त्यांना खूप सामान्य वाटली. म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना असं कुठेही वाटलं नाही की आपण एका रेपिस्टशी बोलतोय. सॅम्युएल मिथमॅन यांना तऱ्हेतऱ्हेचे आरोपी या संशोधनात मिळाले. पण या संशोधनात त्यांना आणि त्यांच्यासोबत याबाबत अभ्यास करणाऱ्या बऱ्याच मानसोपचार तज्ज्ञांना या अभ्यासातून काय निरीक्षणं मिळाली हे आता आपण पाहूया. म्हणजे सगळ्यात पहिलं आणि धक्कादायक निदर्शनास आलेली गोष्ट म्हणजे तर 100 पैकी 60 ते 70% आरोपींचा उद्देश रेप करून लैंगिक सुख मिळवणं हा नव्हताच. आता रेप करण्याच्या मुख्य कारणांपैकी एक सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे नार्सिझम किंवा वर्चस्ववाद. मंडळी, भारतात पुरुषसत्ताक संस्कृती आहे, त्यामुळे जनरली इथला पुरुष स्त्रीवर वर्चस्व गाजवतो.
पण अशा वेळी महिलेनं जर त्या पुरुषाला विरोध केला तर मात्र मग पुरुष चौताळतो आणि स्त्रीचा बदला घेण्याच्या ईर्षेनं प्रयत्न करतो. स्त्रीने विरोध करणं किंवा ती नाही कशी म्हटली हे त्या पुरुषाला अजिबात खपत नाही. कारण स्त्रीने फक्त पुरुषांचंच ऐकायचं, त्याची फक्त दासी म्हणून वावरायचं, अशाच वातावरणात अशाच विचारात तो पुरुष वाढलेला असतो. त्यामुळे स्त्रीची चीड येऊन तो याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी बदला घेण्याचं माध्यम म्हणून स्त्रीवर वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा स्वतःला पुरुष असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्याला सेक्स म्हणजेच संभोग करणं हा पर्याय दिसतो. कारण सेक्स हा फक्त पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठीच केला जातो किंवा सेक्स हेच पुरुषार्थाचं लक्षण आहे, अशा विचारांमध्ये त्या पुरुषाची वाढ किंवा जडणघडण झालेली असते. त्यामुळे हे रेपिस्ट जबरदस्ती सेक्स म्हणजेच रेप करतात. खरं तर सेक्स करण्यापर्यंत ठीक असतं, पण इगोला धक्का लागल्यामुळे किंवा सेक्स करताना स्त्रीने विरोध केल्यामुळे हे आरोपी अधिकच आक्रमक होतात आणि अमानवीय कृत्य करतात. जसं की गुप्तांगात वस्तू घालणं, शरीरावर चावा घेणं, शरीरावर नखांचे ओरखाडे ओढणं, कधी कधी तर मग प्रसंगी त्या स्त्रीची हत्याच करून टाकणं. त्यातही अशा गोष्टींना बढावा द्यायला ॲनिमल सारखे हिंसक सिनेमे असतातच. त्यामुळे एकूणच बघायला गेलं तर ह्याच पुरुषसत्ताक अशा सामाजिक मानसिकतेमधून बऱ्यापैकी रेप होत असतात. पुढचं कारण आहे लैंगिक सुख आणि अल्कोहोल किंवा ड्रग्सची असलेली व्यसनाधीनता. मंडळी, बदलत चाललेली जीवनशैली, संस्कृती आणि तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणारा पॉर्नोग्राफिक कंटेंट, महिलांचे शॉर्ट कपडे, लैंगिक सुखाची अनुपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे पुरुष पटकन उत्तेजित होतात. अशावेळी त्यांना लैंगिक सुखाची गरज भासते आणि त्याच वेळी जर त्या पुरुषाने दारू पिली असेल किंवा तो ड्रग्स घेऊन व्यसनाधीन असेल तर त्याचं स्वतःचं मेंदूवरचं नियंत्रण राहत नाही. कोलकाता केसमध्ये घडलं अगदी तसं. मग तो पुरुष दोन गोष्टींचा विचार करतो. एक म्हणजे स्त्रीची उपलब्धता आणि दुसरी गोष्ट म्हणजे संभोग करण्यासाठीची संधी. स्त्री उपलब्ध झाली आणि संधी मिळाली की पुरुषांचा कंट्रोल सुटतो आणि ते असं चुकीचं पाऊल उचलतात. मुळात पुरुष उत्तेजित होतात त्यावेळेसच त्यांच्या मेंदूवरचं बऱ्यापैकी नियंत्रण हे सुटलेलं असतं. आता या सगळ्यात काय होतं तर आरोपी हे अशा वातावरणात वाढलेले असतात जिथं सेक्सला फार अवास्तव महत्व देऊन तिथे कायम सेक्स बद्दलची चर्चा होत असते. त्यामुळे होतं काय तर सेक्स बद्दलची त्या पुरुषाची उत्सुकता अधिक ताणली जाते आणि तो फारच उत्तेजित होतो. उत्तेजित झाल्यावर मग तो पुन्हा एकदा दोन गोष्टींचा विचार करतो. एक म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे स्त्रीची उपलब्धता आणि दुसरी गोष्ट म्हणजे संभोग करण्यासाठीची संधी. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे या दोन गोष्टी जुळून आल्या की तो पुरुष स्त्रीवर रेप करतो. अशावेळी मग स्त्रीची इच्छा बघितली जात नाही, तिचं वय बघितलं जात नाही, ना नातं बघितलं जातं. मेंदूवरचा कंट्रोल सुटतो आणि त्याच्याकडून जबरदस्ती हे वाईट कृत्य घडून जातं. तर बघा, संशोधनातून हे असे प्रमुख दोन मुद्दे समोर आले आहेत. यासोबतच रेप होण्यामागे नार्सिझम, सहानुभूतीचा अभाव, स्त्रियांबद्दल शत्रुत्व, जहाल विषारी पुरुषत्व हे देखील काही कारणं आपल्याला सांगता येऊ शकतात. सगळ्याबद्दल आपण आता डिटेल चर्चा करू शकत नाही, कारण ही कारणं तुम्हाला समजणे इतपत तुम्ही नक्कीच समजूतदार आहात. बाकी आणखी काही सामाजिक पॅरामीटर्स बद्दल बोलायला गेलं तर लैंगिक शिक्षणाचा अभाव, वाढलेलं पॉर्न ॲडिक्शन, लवकर लग्न न होणं आणि त्यामुळे लवकर लैंगिक सुख न मिळणं यासारख्या अनेक गोष्टींमुळे समाजात रेप होतात. मुळात लैंगिक शिक्षणाचा भारतात खूपच अभाव आहे. पुरुषांची सेक्स बद्दलची उत्सुकता ही खूप अंतिम टोकावर आहे. त्यामुळे सेक्सला जितकं नॉर्मल करता येईल तितकं बघितलं पाहिजे. यासोबतच पुरुषांनी स्त्रीला त्यांच्या बरोबरीचं समजलं पाहिजे. यासाठी समाजात स्त्री पुरुष समानतेबद्दल जागरूकता निर्माण केली पाहिजे. समाजात स्त्रियांबद्दल आदर, संवेदनशीलता, सहिष्णुता अशा मानवी मूल्यांची रुजवणूक केली पाहिजे, जेणेकरून स्त्रीला कोणी डॉमिनेट करणार नाही. या सगळ्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लैंगिक साक्षरता. ही तर कंपल्सरी व्हायलाच हवी, जेणेकरून सेक्स बद्दलची असणारी उत्सुकता आणि आकर्षण कमी होईल. म्हणूनच अत्याचाराच्या घटना घडल्यावर नुसतं आक्रमक न होता अशा मानसिकतेच्या मुळावर घाव घातला पाहिजे आणि तशी धोरणं बनवली पाहिजेत. याची सुरुवात आपल्या घरातूनच आपण करायला हवी. सेक्स सारख्या गोष्टीला असं गुप्तपणे न ठेवता त्यावर मुक्तपणे आणि खुलेपणाने चर्चा व्हायला हव्यात. मुलींना जसं गुड टच, बॅड टच शिकवलं जातं तसं मुलांना देखील गुड सी आणि बॅड सी याबद्दल शिकवायला हवं. सरकारची याबद्दल असणारी उदासीनता हा तर त्याहून गंभीर मुद्दा आहे मंडळी. सरकारने इतक्या घटना वाढल्या असून देखील कठोर शिक्षेची तरतूद केलेली दिसत नाही. बाकी पॉर्नोग्राफीवर बंदी असावी की नसावी याबद्दल किंवा वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी की न द्यावी याबद्दल मी बोलणार नाही, कारण त्याबद्दल अभ्यासातून वेगवेगळ्या तज्ज्ञांची ही वेगवेगळी मतं दिसून आलेली आहेत.
तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून बऱ्यापैकी मुद्दे तेही कमी वेळात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुमचं या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही बिनधास्तपणे व्यक्त व्हा. आपला कमेंट बॉक्स खास तुमच्यासाठीच खुला आहे, कारण याबद्दल जितकी जागरूकता निर्माण होईल तितकं या देशासाठी चांगलं असेल. निदान अशा घटनांना आळा तरी बसेल. बाकी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.